नवीन देवघर आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे ना खरंच आम्ही भरपूर दिवस झाले आम्ही म्हणत होतो की देवघर घ्यायचं पण ना खरंच म्हणजे घेणंच होत नव्हतं बरं का खरं तर. आणि आज ना खरंच मुहूर्त लागलेला आहे. म्हणजे आम्ही परवाच ना ते बनवायला टाकलं होतं आणि त्यांनी ना खरंच अर्जंट आहे म्हणूनच त्यांनी लगेच बनवून दिलं. आणि त्याच्यासाठीच म्हणलं ना अगोदर ना हे देव सगळे म्हणजे स्वच्छ पितांबरीने धुवून आपण इकडे नवीन देवघरामध्ये त्याची स्थापना करू. तर तुम्ही ना हा जो ब्लॉक आहे ना सॉरी तर तो तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघा. आणि इकडे ना मी अगोदर हे म्हणजे देव क्लीन करण्यासाठी ना हे भैया पावडर यूज करणार आहे. आणि दररोज देव ना म्हणजे असं हळदी कुंकाने ते पण ना थोडे असं लाल ते झाले होते. म्हणलं याच्या निमित्ताने ना सगळे आपण क्लीन पण करून घेऊ. तर आता ना मी ते अगोदर करून घेते आणि तुम्ही ना हा लास्ट म्हणजे ब्लॉग जो आहे ना तो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. तर कधी कधी ना किंमत कमी असते किंवा जास्त असते बरं का. पण मग काय होतं की ते ना कुठल्या कारणाने तसंच राहून जातं. आणि आमच्यासोबत ना तसंच होत होतं. काही ना काही अडचण यायची आणि ते तसंच राहून जायचं. तर आज ना त्याचं फायनली मुहूर्त लागलेला आहे. आणि म्हणलं की म्हणजे आम्हाला ना श्रावण महिन्यात चालू होतानाच आणायचं होतं पण ते काही जमलं नाही बरं का. तर म्हणून आज ना म्हणलं आता पण श्रावण आणखीन आहे तर आम्हाला त्याच्यासाठी श्रावण महिन्यासाठी म्हणूनच ना थोडं पटकन बनवायला टाकायचं होतं आणि हे करायचं होतं. पण मग ते त्याने दिलं पण त्यामुळे ना आज आमचं इकडं काम पण म्हणजे आम्हाला खरं दोघांना पण खूप आनंद झालेला होता. ते ना ऑफिसला गेलेले आहेत. तिथं मला त्यांनी मंदिर आणून घरी ठेवून दिलेलं आहे. आणि म्हणे आता तू बाकीची जी पूजेची तयारी ती आहे ना ते कर. मी त्यांच्या पाठीमागे लागले होते की आता हे नवीन जे घर म्हणजे देवघर निघालेले आहेत ना तसं मला घ्यायचं आहे. आणि इतके दिवस ना आमच्याकडे देवघरच नव्हतं खरं तर. आम्ही ना चौरंगावर देव ठेवलेले होते. त्यामुळे म्हणलं की आता ना मी भरपूर दिवसात त्यांच्याकडे म्हणजे पाठीमागे लागली होती की घेऊन घ्या म्हणजे घ्या एक देवघर घ्या. पण मग आज ना खरंच फायनली देवघर आमच्या घरी आलेलं आहे आणि त्यामुळे ना खरंच खूप आनंद वाटत आहे. छान निघतंय ते ना देव पण तुम्ही बघून घेऊ शकता. तर ना खरं म्हणजे कोणाकोणाला असं वाटतं की आपले स्वप्न जे आहे ना ती म्हणजे पूर्ण झाल्यास आपल्याला एखादी मनासारखी गोष्ट भेटल्यास जो आनंद होतो ना तो म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल की एखादी आपल्याला गोष्ट भेटली आणि त्यामुळेच आपण स्ट्रगल करून घेतलेली असं भले आता ते एवढे काही भाग नाही आहे किंवा नाही पण असं म्हणता येणार नाही की लई महाग पण नाही आहे. पण घेतली ना खरंच खूप छान वाटत आहे. आणि ना आता श्रावण चालू झालेला आहे म्हणजे मी ना मला खरं तर म्हणजे मी अगोदरपासून ना शिवलीलामृत पारायण खरंच करते बरं का. आणि आता तर श्रावण चालू झालेलं आहे त्यामुळे माझी खरंच खूप इच्छा होती की म्हणजे मला पारायण तर होणार नाही पण मग मी 11वा अध्याय तरी वाचायला सुरुवात करावी. तर मग त्याच्यासाठी मला थोडं वाटत होतं की हा बाबा थोडं मंदिर पण छान असावं आपलं त्याच्यामुळे पण मला थोडं छान वाटेल. तर ना खरंच म्हणजे आता पेमेंट पण झाली होती. म्हटलं आता ना लेट नको करायचं तर अगोदर ना आपण या पेमेंटमध्ये देवघर घेऊनच घेऊ. त्यामुळे ना खरंच इकडं पेमेंट पण झालेली होती आणि इकडं मंदिर पण लगेच आमचं म्हणजे आम्ही यावेळेस घेतलंच. आता मी ना इथून पुढं म्हणजे आपले जे ब्लॉक आहेत ना मी ते पूजेचे ते पण येतीलच. तर तुम्ही ना खरंच बघत राहा म्हणजे माझ्याकडून पण काही चुकलं तर मला पण समजून जाईल की हा इथं चुकू शकतं. तर मग ते तुमच्याकडून मला माहिती पण होईल. तर तुम्ही ना मला म्हणजे खरंच सपोर्ट करा म्हणजे मला पण समजून जाईल की माझ्याकडून ह्या चुका होत आहेत तुझ्यामध्ये हे आणखी करायला पाहिजे. तर तुम्हाला काही वाटते ना ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ब्लॉगना लास्टपर्यंत नक्की बघा. तर हे आमचे भोले बाबा खरंच म्हणजे मला ना खरंच महादेवावर एवढा विश्वास आहे ना मला खरंच यांचं म्हणजे जेव्हा कधी मला वाटते ना की माझ्याकडून हे होणार नाही आहे तर मला मी म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला जर कोणाला सांगता येत नसेल तर आपण कोणाला देवासमोर सांगतो ना तसं माझं होतं की मला एखादी गोष्ट सांगायची आहे आणि मला जर समजत नसेल तर मी कोणाला सांगू. तर ना मी सगळ्यात अगोदर ना इथं म्हणजे महादेवाजवळ येऊन सांगतेच. आणि म्हणतात पण ना की सगळे की म्हणजे लोकांपाशी हात जोडण्यापेक्षा देवापाशी हात जोडलेले केव्हाही बेटरच असतात. तर खरंच तसं असतं बरं का. आणि मला खरंच याचा अनुभव आहे त्यामुळे ना मला खरंच म्हणजे विश्वास आहे याच्यावर.
घेतलेला आहे आणि त्याच्यावरच ना मी आता माझे सगळे जे घासून झालेले आहेत पितांबरी मी स्वच्छ केलेले आहेत आणि आता मी धुवून घेते छान आणि याच्यावरच ना ब्लाऊज पीसवर टाकून स्वच्छ कपड्याने ना पुसून घेऊन नंतरच ना मी बाकीची तयारी करायला सुरुवात करते. छान मस्त असे निघालेले आहेत, तुम्ही पण बघू शकता. निघालेले आहेत. तर ना इकडे पूजेचं पण सामान आणलं होतं थोडं, तर फुलं ते घेऊन आलेली मी. थोडा धूप आणि अगरबत्ती ते घेऊन आली होती. आता त्याची ना एका म्हणजे ताटामध्ये चांगली मांडणी करून घेऊत आपण आणि नंतरच ना बाकीची म्हणजे मी पण तयार होती थोडी आणि नंतर ना आपण छान असा म्हणजे देवाची स्थापना. आणि हे जे मोरपीस बघताय ना तुम्ही, हे ना मी गावाकडून आणले होते येताना. म्हणजे किती दिवसाचं मी म्हणत होती की मला देवघर घ्यायचं बरं का, आणि त्याच्यासाठीच मी हे गावाकडून घेऊन आली होती स्पेशल. म्हणलं जेव्हा कधी घेता येईल ना देवघर तेव्हा ना हे मी त्याच्यामध्ये ठेवून म्हणजे मला ठेवता येईल म्हणून मग ना ते मी घेऊन आली होती. आणि आज ना फायनली देवघर घरी आलेलं आहे, तर त्याच्यासाठी ना मी इकडं आज हे सगळे काढलेले आहेत मोरपीस आणि आता मी ना ते पण मंदिरामध्ये ठेवून घेईल. तर ना इथून पुढे ना आपले म्हणजे पूजेचे छान छान ब्लॉग येतील तर ते तुम्ही नक्की बघा. नाही आता बसतच नाही आहे सगळं सामान आणि म्हणून मग ना इकडे हे स्टोव घेतलेले आहे, याच्यामध्येच ना मी सगळं काढून घेते. हे इकडे ना बसत नव्हतं बरं का एका ताटामध्ये, त्यामुळे मग मला बाकीचं पण ठेवायचं होतं पंचामृत ते बनवून, त्यामुळे मी इकडे सगळं बाकीचं काढून घेत आहे. श्रावण आहे म्हणल्यास चालू, बेल तर आलीच. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ना मी माझी म्हणजे कशी स्थापना केली ती ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तो ब्लॉग तुम्ही ना नक्की बघा. आणि इथंपर्यंत ना मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि हे पण आता घरी येतीलच. मी त्यांचीच वाट बघत बसलेली होती, तोपर्यंत म्हणलं बाकीचं काही छोटं मोठं करता येईल का आपल्याला ते करून घेऊ. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.